मित्रांनो, पुशेगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी सचिन पळायला लागलेला आहे. तेव्हापासून अनेक ठिकाणी गुलालात राहिलेला आहे. कुठं कुठं गुलालात राहिला पुशेगाव नंतर? पुशेगावमध्ये एक केल्यानंतर परत बरट फाटीव मांगोबा केसर मैदान होतं, तिथं पण एक केला. तिथून परत आम्ही ह्याला पळायला गेलो पाचवडला, तिथं बी स्कूटीचं मैदान होतं, तिथं एक केला. परत आपल्या निमगाव फाटी गेलो पण तिथे एकच फेरा पडलो, तिथं लक्षाला लागलं. त्याच्यावर काल पेडगाव फाटी सुंदरसोबत एक केला. आज आलो एम आय केसर गावांचं मैदान. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. चांगला पळतोय, कारण असं म्हटलं जातं की पुशेगावच्या मैदानानंतर एक वेगळ्या प्रकारची कामगिरी बैल करायला लागतो. तर तो सचिन करायला लागलाय. हा 100% करायला लागलाय. जाईल तिथं गुलाल घेतोय, यातच समाधान आहे. पण आता पुशेगावात सांगितलं की 78 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असं आलं की आदत वासरांनी एक नंबर केला. तर बरेचसे लोक म्हणते ती नक्की आदत आहे का? हा आदत आहे. दाखवा बरं दात, खरं खोटं बघू. आदत आहे. अजून किती महिने दात लावायचा नाही? अजून 6 महिने तर जात नाही. 6 महिने नाही. पण थोडं वासराला एवढं सातत्यानं पळवलं जाते. बरेचसे लोक म्हणतात वासराला खूप असं ताव होते, थोडं अंतरानं काढलं तर बरं होईल. आता वासराला अंतर दिलं की काय होतं, गॅप ठेवला तरी वासरू परत दुसऱ्या वेळेस पाय काय फरक जाणवतोय, त्यामुळे तर मी विनंती करतो की मालकांना की काय थोडं सातत्यानं नको, वासरू आहे आणि पूर्ण जर आपण पाहिलं की आयुष्यात एखादी अशी वस्तू लागत असते. हो, एखादी वस्तू लागते. तुम्ही नाही का सांगत मग की सारखं नाही? नाही, आम्ही सांगितलंय सगळ्यांना, लय जण सांगतात. परत बाईटवर कमेंट बी येते, सेट वासरू लय पळतंय दाट. पण ती गॅपवर ठेवलं की आम्हालाच फरक जाणवते, वासरू कमी पळतंय. त्याच्यामुळे कमी पडतंय. कमी पळतंय. 3 दिवसाला वासरू पडलं की उलट जास्त स्पीड लावते. होय. पण असं आपण म्हटलं ना, बरेचशा बकासूरबद्दल बी हेच बोललं जातं की रेस्ट दिली की बैल कमी पडतो, सातत्यानं पळावं लागतोय. पण थोडं त्याला वय पाहता त्याला विश्रांती दिली पाहिजे ती. हा, एक बाजू बघितली पाहिजे, वय पाहता विश्रांती दिली पाहिजे. पण आता कसं शेटच्या म्हणण्यानं करावं लागतंय. आम्ही थोडीच काहीतरी म्हणणार. शेट म्हणलं की याचा घेऊन जावा तर आम्ही घेऊनच जाणार. कुठनं पळायला लागला? दोन्ही साईडनं पळतोय. हा, दोन्ही खांदी बाहेरनं पब्लिक. मेन खांद कुठला? पण मेन खांदाचा म्हणजे दोन्ही खांदी पळतोय पण मेन खांद उजवीन जादा स्पीड. उजवीन तर जादा स्पीड लावतो. पुशेगाव नंतर काय काय बदललं, म्हणजे आयुष्य काय बदललं एकंदरीत? पुस्तकाव नंतर बरंच बदललं. तरी येते स्वतः. हो, स्वतःहून पहिरा येतं. पहिऱ्याला तर अडचण येतच नाही. आणि पळाय बी जास्त लागला पुस्तकाव नंतर. सेवागिरी महाराजांचा गुलाल ज्या बैला पडतोय वेगळ्या पद्धतीनं बैल पळायला लागतो. वेगळ्याच पद्धतीने जायला तिथे एकच आहे. हो, पण तेच सांगणं आहे. आज मी पळायला आज पैरे तर होत असतात. आज आबांचा पाखऱ्या बरोबर आहे. तर आता पळाला की सगळ्या गोष्टी साध्य होत्यात आहे का नाही? हा, पळाले की सगळ्या गोष्टी साध्य. चालेल, जास्त वेळ घेत नाही. आज ही पळायला जायची. तर बऱ्याचशा लोकांची शंका होती की ही खरंच आदत बैल आहेत का? कारण पुशेगावमध्ये आदतमध्ये आपण म्हणतोय एक नंबर घेतला. तर बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स आल्या की ह्याचे दात दाखवा नक्की. आता बऱ्याचशा लोकांना कळलं असेल आदत आहे. आदत म्हणजे पुन्हा एकदा सांगा, आदत काय असतो? बऱ्याचशा नवीन लोकांना माहीत नसतं ही आदत म्हणजे काय असतं विषय. आदत म्हणजे बच्चा झालं तर काय म्हणजे अजून दाताच्या बाबतीत काय बदल होतं? दात आता दुसरा झाला की ती त्याचं साईडचं बारकं दात असते ना, ती मोठं होते. ते बारकं पडून दुसरं पडते होते. ते दुसरं 2 मोठं उगावते. ते म्हणजे आपण म्हणू ही सगळं दुधाचं जात. अजून दुधाचं दात आहेत. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे हे सगळं दुधाचं जात असतात, त्याला आदत म्हणायचं असतं. आणि जसं दात पडतील त्या पद्धतीनं वय होतं. तर आत्ता आदतच आहे सचिन. धन्यवाद. पण बरीचशी लोक म्हणली की लक्ष खरंच आहे का आदत? तर आज ती आपण बघूया आणि विचारूया की खरंच आदत आहे का. पुशेगावमध्ये चर्चा झाली की आदत वासरांनी. तर आहे का नक्की आदत? बैल पुशेगावमध्ये आपला आदतच आहे ना. बैल असं आता आदतच म्हणा येईल. बैल काय नाही. फक्त पुशेगावात काय झालं, जी फायनलला त्यानं जी उड्या घातल्या ती दांडीला थट्टून एक दात फक्त त्याचा हे झालाय. म्हणजे आम्हाला भीती होती दात लावल,
की नाही एक दात पडलाय तो दात फक्त उगावला जे आम्हाला भीती होती ही दात लावल काळा पडला पण नाही दात तुम्ही दात मिजू शकता बघा 8 दात आहेत तो काय अपघातानं पडला अपघातानं पडलाय त्यानं लावलेला नाही दात आणि एकच दात आहे बरं दात लावल्यावर पुन्हा आज पुशेगावचं मैदान होऊन किती दिवस झालं महिना झाला महिन्यात दात पडून दोन्ही दात पडून उगावत्यात हा पुशेगाव मैदान नंतर काय बदल पुशेगाव मैदान नंतर भरपूर बदल झाला या जी लोक जवळ येत नव्हती ती आता रोज कॉल करतात रोज फोन करतात पायऱ्यासाठी बी त्रास होत होता भरपूर तो त्रास आता पूर्ण आपला संपलाय आता उलटा त्रास होत असेल की निवडायचा कुठला बैल होय ते 100% तसं काय होतं नाराजगी पण होती म्हणजे एखाद्याला पायरा दिला नाही किंवा काय झालं तर नाराजगी पण होते पण थोडा दिवस समजून घेतलं पाहिजे कारण की आपण 10 दिवसाच्या गॅपवरच काढतोय की काय जणांचं म्हणणं असतं की नाही 5व्या दिवशी पळला पाहिजे आता तुम्ही 5व्या दिवसात पळलं तर काय फरक पडणार आहे पण आपण शक्यतो 10 दिवस तर काढतोय कारण की 1 तारखेला पळल्यानंतर 11लाच पळलो 11ला पण एक फेराच पडला काय अडचणी लागलं त्याच्यामुळं पळवला नव्हता आणि त्याच्यानंतर लगेच आता म्हणजे आजचं घेतलं नाही खऱ्या अर्थानं असं आपण म्हणू की त्याला विश्रांती देऊनच काढलं पाहिजे कारण लय ताव नको व्हायला आता काय पुशेगावचं गुलाल पडला की बैलाचं स्पीडमध्ये म्हणजे एक प्रकारचं स्पीड वाढतं सातत्य येतं ही सेवागिरी महाराजांच्या गुलालाचं वैशिष्ट्य आहे तसं ह्याचं काय झालं नाही पाहिजे आपण सातत्य ती राखलेलंच आहे त्याचं ही करून पण आम्हालाही बरीच लोक म्हणजे अगोदर म्हणत होती ती पुशेगावचं फायनली झाले की पुन्हा बैल पळत नाहीत ती रिवर्स होते ती ही करून पण माझं वैयक्तिक मत म्हणजे आम्ही पुशेगावला पळायचं का ना म्हणत होतो पुढच्या अडचणीनं भीतीनं लागायला की वासरू गरम आहे हे काय चुकीचंच आहे की असं बी काय आता जिवंत उदाहरण बक्कासूरचं 1 नंबर पळालाच बैल आता आहे मात्र. कंटिन्यू म्हणजे पुशेगावचं 1 नंबर आहे त्याचं बऱ्यापैकी सगळ्याच आहे आपलं गरणिकेचा राजा बरेच बैल आहेत असं काय नाही की बाबा पळत नाहीत पळतात फक्त माणसाचा ग्रह असतो ते ग्रहाला काय आपण बोलू शकत नाही त्याच्या पद्धतीनं असतं असं मुळात काही नसतं जे आपण म्हणजे आपल्या मान्यता आहेत कायच्या त्या मान्यता असतात पण ही उदाहरणं आहेत होय उदाहरणं म्हणण्यापेक्षा आता सिद्ध करून दाखवायचं म्हटलं तर बकासूर आहे राजा आहे आता आपला पण दुसरा म्हणजे पुसेगाव झाल्यानंतर दोन गुलाल झालंच की असं काय नाही झालं कुठलं गुलाल झालं आता आपला पहिला 1 नंबर बरडला 1 नंबर झाला जोडीनंच केला तीच जोडी होती त्याच्यानंतर आता त्या दिवशी पण गाडी पडली पण थोडं लागालागी झाल्यामुळे थांबवलं जास्त मैदान काढतच नाही आपण तुम्ही म्हणता की पुढं अडचण कारण हे जर नाव लक्ष असलं पण त्याच्या अगोदर येडा लक्ष म्हणायची येडा का तर त्याच्या ह्या एकंदरीत सगळ्या येडापणामुळं होय नाही ते पुढचं आम्ही बघूनच ही करतो आणि पुढचं झालं तर मग त्या दिवशी जरा मला ती ही झालं नाही ती करून पुन्हा थोडं लागलं बी साईडला कांपाऊंड ते माझा मुलगा म्हणला पप्पा बैल नाही आपला पळवायला लय त्रास दिसतोय का दावणीला कारण आता पूर्ण म्हणजे त्याला दावणीला घरी लय शांत बैल आहे घरी का अजिबात काय करत नाही घरी लय शान आहे तो मैदानातच तो बैल होतो जरा उड्या वगैरे मारणं होय त्याची ती ताकद आहे ती वेडेपणा त्यामुळं ती ताकद आहे त्यामुळं होय चला जास्त वेळ घेत नाही आणि ती गाडी का सारखी फुटती या सचिन आणि लक्षाची नाही कसं आहे आता आमची गाडीची फुटणं म्हणजे पायरा फुटायचं हे नाही कसं आहे 1-2 मैदान झालं की जरा हे केलं पाहिजे किंवा बैल बी काय होत्यात सारखी एका जोट्यात पडून बैल कटाळ देते आता कधी दिसेल ती जोड पळताना सचिन आणि दिसणार लगेच आम्ही काही 1-2 मैदान गाडी फुटली तरी गाडी तीच आमची पळणार म्हणजे एक मैदान नियोजन चाललंय 23च पण ते आता तिथं वाईज दगड असल्यामुळं थोडं मागं पुढं चाललंय नियोजन करायचं कारण बऱ्याचशा प्रेक्षकांशी मला जाणीवपूर्वक सांगायला लावलं मी ज्यावेळेस 1 नंबर गेलं त्यावेळेस ही बाईटमध्ये सांगितलं की पहिरा पूर्ण नका आणि ही प्रेक्षकांची एक आवडीची जोडी झाली 2 आदत वासरं सगळ्या गोष्टी एवढं चमत्कार केल्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत झाल्यात त्यामुळे ही महाराष्ट्राची आवडीची जोडी होईल अशा पद्धतीची कॅपॅसिटी आहे तर ती सारखं पुढून असल्यामुळं ती ह्यांचा थोडासा चाहता वर्ग बी दुखावते सचिन आणि लक्षाचा नाही ते आहे पण कसं आहे सगळ्याच इच्छा राखावं लागतात चाहत्या वर्गांची पण राखायला लागते या बैलगाडी क्षेत्रात ज्यांचं नंदी आहेत पाहुणं संमत असतात कुठं नाही म्हणायचं म्हणलं तर आता आमचा ह्यो पैरा पण आता झालाय आजचा ते पण बरेच दिवस आमचं पाहुणं जायचं पण थोडे दिवस आम्ही त्यांना होल्डवर थांबा करू बावऱ्या मग ते
शेवटी नाही कुठं तर मेळ बसून घेऊन करावं लागते. म्हणजे सगळ्याला नाराज करून चालत नाही, प्रेक्षक वर्गांना पण नाराज करून चालत नाही आणि या बैलगाडी क्षेत्रात जेवढे आहेत त्यांना पण नाराज करून चालत नाही. त्यांना पण आपलं सचिनचे मालक आहेत त्यांना पण सांगितलं असं आपण करू, अल्टरनेट पळू, एक मैदान सोबत पळू, एक मैदान आपलं फोडून पळू, तुम्ही पण तुमच्या हिशोबानं पळू, अशा हिशोबानं नियोजन केलं आता. जास्त वेळ घेत नाही मित्रांनो. बैल म्हणजे उभं राहायला बी त्रास, जसं सांगितलं ह्याला लक्ष्य म्हटलं जातं. तर पळताना दिसेल सचिन आणि लक्ष्य. हेच बऱ्याचशा प्रेक्षकांचे जे काय काय प्रश्न होतं ते घेऊन आलो होतो. दाताचा महत्त्वाचा प्रश्न होता आणि जोडी का सारखी एकत्र पळत नाही. तर पळेल सांगितलं त्यांनी लवकरच, आणि लवकरात आपल्याला दिसेल पुन्हा एकदा एकत्र पळताना पुशेगाव हिंद केसरीची जोडी सचिन आणि लक्ष्य.